श्री गजाननाय नमः। आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो। एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला। ऋषी विचारतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फुले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्याने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा। सूत सांगतात, मुनी हो, नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला। त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो, शांत चित्ताने ऐका। एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांत फिरत असता मनुष्य लोकात आले आणि मनुष्य लोकांत आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाहीशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले। त्या वैकुंठात 4 हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्याला त्यांनी आरंभ केला। नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप वाणी व मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे, तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनाही रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी तो 3 गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो। नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाजवळ बोलले। भगवान म्हणाले, मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा, मी त्याचे समर्पक उत्तर देईल। नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यूलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहेत। नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दुःखी लोकांची सर्व दुःखे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व सांगा, माझी ऐकण्याची इच्छा आहे। भगवान म्हणतात, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे। म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो, तू श्रवण कर। हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो। या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात। हे व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो। भगवान विष्णूचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, या व्रताचे फळ काय, याचा विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सर्व विस्तार करून मला सांगा। त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काली करावे तेही सांगा। हे नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख, शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे, तसेच सौभाग्य व संतती देणारे, सर्व कार्यात विजयी करणारे हे आहे। हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यासह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोष काळी सूर्यास्तानंतर 2 तासात सत्यनारायणचे पूजन करावे। केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद 1.25 पावशेर, 1.25 आचेर, 1.25 शेर इत्यादी प्रमाणे करून भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा। गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा, साखर न मिळेल तर गूळ घ्यावा। वरील सर्व वस्तू सवा याप्रमाणे एकत्र करून त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा। आपले बांधव व मित्र यासह सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी व नंतर बांधव सत्यनारायणासमोर गायन व नृत्य करावे। हे पूजनादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे। पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशाचा हाच एक सोपा उपाय आहे। सत्यनारायण कथेतील प्रथम अध्याय हा ठिकाणी पूर्ण झाला। हरे नमः।